दृश्य आपण बघतोय ते म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यामध्ये ठिय्या मांडलेले मराठा आंदोलक आता बाहेर पडलेले आहेत। रमेश केरे पाटील आणि त्यांचे सहकारी हे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुंबईतल्या शासकीय निवासस्थानी ठिय्या मांडून बसले होते। या ठिकाणी उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री विखे पाटील यांच्या निवासस्थानी तुम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं, निवेदन देखील दिलेलं आहे। तुम्ही काय तुमच्या एकंदरीत मागण्या होत्या, काय सांगाल? हे बघा, आत्ताच आपण बघितलं असेल, सन्माननीय मराठा उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेब असतील किंवा प्रसाद लाड असतील, यांनी आत्ताच एक जे झालेलं आंदोलन आहे, हे आंदोलन सोडण्यासाठी त्यांनी या ठिकाणी पुढाकार घेतला होता। आणि त्या ठिकाणी पुढाकार घेतल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी एक काही GR दिलेला आहे। त्या GRच्या विरोधात आज आम्ही या ठिकाणी विखे पाटील साहेबांच्या ठिकाणी भेट घेतली। कारण त्या GR मध्ये काय आहे का, ज्या बांधवांच्या कुणबी नोंदी असतील 1967च्या अगोदरच्या, अशाच बांधवांना ते कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल, हे आत्ता पण या ठिकाणी बैठकीमध्ये विखे पाटलांनी हे मान्य केलेले आहे। आणि मग नेमकं या सरकारने नेमकं मराठा समाजासाठी केलंय काय? आज आपण बघत असाल का विखे पाटील साहेब त्या ठिकाणी आल्यानंतर या महाराष्ट्रातला तमाम मराठा समाज, त्या ठिकाणी विशेषतः मराठवाड्यातला मराठा समाज अपेक्षानं त्या आंदोलनाकडे बघत होता का आता कमीत कमी मराठवाड्यातल्या मराठ्यांना तरी या ठिकाणी न्याय मिळेल। पण अजिबात या ठिकाणी तसं काही या ठिकाणी झालेलं नाहीये। ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी असतील अशाच बांधवांना ते कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। हैदराबाद गॅजेटनुसार मराठवाड्यातल्या एकाही मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र या ठिकाणी देण्यात येणार नाही, असं स्वतः उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील यांनी या ठिकाणी मान्य केलंय। खरं तर आज दुपारी आंदोलन करणार होतात तुम्ही, मात्र काही तुमच्या सहकार्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, काय म्हणताय? हे बघा, या भारतामध्ये या भारताचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी या ठिकाणी आले होते आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या आपल्या अरबी समुद्रामध्ये त्याचं उद्घाटन करून गेले। आज 9-10 वर्ष झाले त्या उद्घाटनाकडे अजिबात या सरकारचं लक्ष नाहीये। त्यामुळं आम्ही आज या ठिकाणी आंदोलन पुकारणार आहे। 3 वाजता आंदोलन करणार आहोत का छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक कधी करणार।